KNH News 24. जागृत कालभैरव देवस्थान बहिरवाडी 5 रविवारी महाप्रसाद व भक्तांची रेकॉर्ड गर्दी। नेवासा पौष महिन्यातील 5 रविवार हे कालभैरव भक्तांसाठी विशेष पर्वणी ठरत असून नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथील जागृत कालभैरव देवस्थानात या निमित्ताने लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। प्रवरा नदीच्या काठावर वसलेले हे देवस्थान श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचे केंद्र म्हणून ओळखले जाते। 90च्या दशकापर्यंत येथे बोकड बळीची परंपरा होती, मात्र देवगडचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रथा बंद करून शुद्ध सात्विक महाप्रसादाची परंपरा सुरू करण्यात आली। सध्या येथे रोडगा, डाळबट्टी, दर रविवारी आमटी भाकरी तसेच पौष महिन्यातील 5 रविवारी 5 ते 7 क्विंटल गुळ लापशीचा महाप्रसाद भाविकांसाठी तयार केला जातो। या महाप्रसादासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत। देवगड व बहिरवाडी गावाला जोडणारा प्रवरा नदीवरील पूल लवकरच साकारत असून या पुलासाठी महंत भास्करगिरी महाराज, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे। दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीय वाढत असून सध्या क वर्गातील देवस्थान लवकरच ब वर्गात समाविष्ट करून मोठा निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी देवस्थान कमिटीने केली आहे। भाविकांना अधिक सुविधा देण्यासाठी कमिटी प्रयत्नशील असून येथे भव्य भक्त निवासाची नितांत गरज आहे। देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असून पर्यटन विकास निधी आणि धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून हे देवस्थान लौकिक मिळवत आहे। येथील वाळू भाविक श्रद्धेने घरी घेऊन जातात। या वाळूमुळे विंचू काटा व सर्पदंशापासून संरक्षण होते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे। KNH न्यूज 24 साठी गणेश चौगुले। आज आपण आलेलो आहोत कालभैरवनाथ तीर्थक्षेत्र ठिकाणी बहिरवाडी या ठिकाणी नेवासा तालुक्यातील हे असणारं सुप्रसिद्ध असं ठिकाण आणि या ठिकाणी अनेक लाखो भाविकांचा ओघ आज पौष महिन्याच्या किती रविवार आज तिसरा रविवारच्या निमित्तानं इथं आज लाखोंची गर्दी आज सकाळी दिसते। कधीपासून हा उत्सव चालू होतो ना, हा उत्सवाचा कशा पद्धतीने उत्सव साजरा केला जातो? हा पौष महिन्यानिमित्ताने जानेवारीपासून हा 5 रविवारचा हा नवस्फूर्ती हा यात्रा सोहळा असतो। त्या निमित्ताने लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। त्या ठिकाणी डोळग्यास डाळबट्ट्याचा नैवेद्य दाखवून आपले नवसापूर्ती हा संकल्प 5 वर्ष म्हणजे हा एक त्यांचा एक प्रकारचं एक नवस बी असतो। आणि मला असं विचारायचं होतं की आता काही 90च्या कालखंडाच्या आधी वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी हा उत्सव साजरा व्हायचा आणि आज हा वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे काय नेमकं याच्यात बदल काय झालेला आहे? पूर्वी जत्रा होती, आता यात्रा झाली। पूर्वी जत्रा होती 93च्या अगोदर या ठिकाणी पशु हत्या व्हायची म्हणजे नर बळी दिले जायचे ना, बकरं वगैरे बळी दिले जायचे। नंतर 93 साली 94ला देवस्थान ट्रस्ट झालं। आपले सर्वांचे श्रद्धास्थान देवगडचे संत प्रमुख शांतीब्रह्म आदरणीय बाबाजी यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या सर्व भावी भक्तांच्या सहकार्यातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी कायमची पशु हत्या बंद होऊन आज या ठिकाणी यात्रेला स्वरूप आलं। या ठिकाणी त्यांच्या आशीर्वादाने आणि भक्तांच्या सहकार्यातून या ठिकाणी 1.5 कोटी रुपयाचे मोठे ठिकाण आहे, कुंडल ठिकाण, या ठिकाणी मंदिराची उभारणी झाली। आता हे कालभैरवनाथाचं जे मंदिर आहे आणि जो काही जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी जो काही साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये, की महादेवाचा अवतार या कालभैरवनाथाकडे बघितला तर जी काही प्रवरा माई आहे, सगळं शुद्ध पाण्याचा झरा अगदी प्रवरेच्या मंदिराच्या काठावरती एक तीर्थक्षेत्र वसलेलं आहे। आणि आपल्या जी काही ग्रामीण भागात अशी भाविकांची श्रद्धा आहे की इथली वाळू जर नेली आणि ती जर आपल्या प्रांगणात जर फेकली तर त्या ठिकाणी सर्प वगैरे येत नाही, सर्पबाधा, सर्पदंश वगैरे होत नाही, अशी भाविकांची प्रचंड धारणा। याविषयी आपण काय सांगाल? अगदी बरोबर आहे। या ठिकाणी ज्या ठिकाणी वाळू आणि आपल्या परिसरामध्ये टाकली भक्तांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे होणार नाही, सर्प येणार नाही, विंचू नाही, असा प्रकारचा आतापर्यंत हा एक मोठा इतिहास होऊन गेलेला आहे। आणि आमच्या गावात तुम्हाला आठवत नाही काही एका ठिकाणी एकाही भक्तांना किंवा ग्रामस्थांना या ठिकाणी या परिसरात सर्प बाध झालेला नाही आणि त्यापासून कोणत्याही